सर्वांना नमन वंदन प्रणाम. आज आपण शिवाजी महाराज याविषयी दोन शब्द. तत्पूर्वी कोणतंही कार्य करायचं तर भगवंताचं ध्यान करून केलं पाहिजे. हा हिंदू संस्कृतीचा नियम आहे. आणि म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीय नमः. श्री गुरुभ्यो नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूथमुख्यदूतं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय नमो नित्याय नमो शुद्धाय. ॐ नमः शिवाय. आता नमन वागेश्वरी जी ब्रह्मया कुमरी ईच्या चरणरजावरी मस्तक हे चरणी ठेवी. आज हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज आठवले की आपल्याला आठवतो महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये नव्यानं नामांतर झालेला संभाजीनगर जिल्हा. या संभाजीनगर जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेलं पौराणिक, धार्मिक, पवित्र देवाधिदेव महादेवाचा निवास असलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं माता पार्वती जवळच निवास अशा पवित्र पावनीय ठिकाण म्हणजे वेरूळ. वेरूळ वेरूळ या वेरूळला शिवाजी महाराज आठवले की धन्य तयाचे माता पिता, धन्य तयाचा वंशकुळ ही आठवण येते ना. आणि म्हणून धन्यता त्या वंशाला, त्या कुळाला द्यावी लागेल. अशा प्रकारे या वेरूळ गावामध्ये बाबाजी भोसले नावाचे एक महान श्रीमंत, काहीच कमी नाही, सुखी संपन्न कुटुंब बाबाजी भोसले. बाबाजी भोसल्यांची धर्मपत्नी आहे उमादेवी. आणि या उमादेवी आणि बाबाजी भोसल्यांना सुखी असताना एक उणीव होती आणि ती म्हणजे पोटी पुत्र संतान नाही. त्यामुळे दुःखी अवस्था होती. आणि अशा या दुःखमय वातावरणामध्ये बाबाजी भोसले आणि उमादेवी अनेक देवदेवताला साकडं घालत, कोणीतरी या आमचा नवस पूर्ण करा म्हणून अनेक साकडे घालू लागले. कोणीतरी त्यांना असं सुचवलं की आपल्या संभाजीनगर जिल्ह्याच्या शेजारी दक्षिणेला नव्यानं नामांतर झालेला अहिल्यानगर नावाचा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये मुस्लिम सुफी संत राहतात. त्यांनी एकदा आशीर्वाद दिला की मनोकामना पूर्ण होते. आणि मग काय, बाबाजी भोसले आणि उमादेवी अहिल्यानगरला आलेले आहे. त्या मुस्लिम सुफी संताचा शोध घेतला आणि त्यांच्या समोर जाऊन दारात उभे आहेत. त्या सुफी संतांनी निहाळून पाहिलं आणि विचारलं, क्यों, कौन, कहाँ से आए और क्या चाहते.
त्यावेळेस बाबाजी भोसले म्हणाले, मी संभाजीनगर जिल्हा विरुळ येथून आलेलो आहोत. भोसले आमचं कुळ आहे. माझी धर्मपत्नी आहे. आम्हा उभयतांना पोटी पुत्र संतान नाही, म्हणून आम्ही आपल्या आशीर्वादासाठी आलेलो आहोत. त्यावेळेस त्या मुस्लिम सुफी संतांनी त्यांच्याकडे निहाळून पाहिलं आणि सांगितलं, अरे जाओ, वहाँ तो देवों के देव महादेव और माता पार्वती का निवास है एलोरा में, इधर क्यों आए हैं? फिर जाओ, उन्हीं की सेवा करो, मेरी दुआ है जल्द ही आपको एक नहीं दो बेटे होंगे, जाओ. आणि बाबाजी भोसले उमादेवी वेरूळला आलेले, मोठा आनंद झालेला आहे. सुखाने राहू लागले. दररोज महादेवाची सकाळ संध्याकाळ पूजा प्रार्थना करावी, माता पार्वतीचे दर्शन घ्यावं. असा काही काळ लोटला आणि एक दिवस लगबग सुरू झाली. त्या उमादेवी प्रसव झाल्या. एका पाठोपाठ 2 बाळं झाली. मालोजीराव म्हणतात, उमा, ही बाळं आपल्याला मुस्लिम सुफी संतांच्या आशीर्वादाने मिळालेली आहे, प्राप्त झालेली आहे. मग आपण उपकाराची फेड उपकारानेच करावी. आणि म्हणून त्यांनी त्या बाळांची नावं ठेवली. एकाचं नाव ठेवलं शहा, तर दुसऱ्याचं नाव ठेवलं शरीफ. शहा शरीफ, शहा शरीफ. पुढे शहा शरीफ खेळण्या बागडण्यासारखे झाले, उड्या मारण्यासारखे झाले. पूर्वीचा काळ आहे, बालविवाह पद्धत होती. आणि मग मालोजीराव म्हणतात, उमा, ह्या बाळांची लग्न करणं गरजेचं आहे. आणि मग शहा शरीफजीच्या लग्नासाठी आपल्या शेजारी पूर्वेला बुलढाणा जिल्हा आहे. या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा नावाचं गाव, तेथे लखोजीराव जाधव नावाचं तोलामोलाचं घराणं. हे पूर्वपार वतनदार, तर तेही वतनदार. वतनदारांची निजामाकडे वतनदार मालोजीराव, आपले निजामाकडे वतनदार होते लखोजीराव जाधव, आणि मोगलांकडे वतनदार होते बाबाजी भोसले. मग वतनदारांचं संगनमत झालं. आणि लखोजीराव जाधवांची कन्या, जिचं नाव आहे जिजा, ही जिजा शहास देण्यास ठरलं. इकडे शरीफजीचंही लग्न ठरवलेलं आहे. आणि मग लग्न थाटामाठात सिंदखेड राजाला होणार, परंतु निजाम म्हणे सांगितलं, लग्न वेरूळला करा ना, तेथे आम्ही येणार, आम्हाला त्या महादेवाचं जवळच माता पार्वतीचं दर्शन घडेल आणि तुमच्या लग्नालाही आम्हाला हजर होता येईल. आणि मग सगळ्यांनी ठरवलं आणि लग्न मोठ्या थाटामाटात वेरूळला संपन्न झालेलं आहे. शहाजीरावांचं लग्न, शरीफजीचंही लग्न झालेलं आहे. मोठ्या आनंदाने राहू लागलेले. आता मला थोडंसं, आपण आहोत मराठवाड्यातले, मराठवाडा आणि जिजामाता आहेत विदर्भ कन्या. मग मराठवाडा आणि विदर्भ याची तुलना बघायची. बघा, मराठवाडा हा अन्नधान्याने समृद्ध आहे, सुखी आहे, संपन्न आहे. विदर्भ हा अन्नधान्याने समृद्ध सुखी जरी नसेल, पण श्रीरत्नाने विदर्भ संपन्न आहे. याला साक्ष काय? तर फार पूर्वी पाठीमागे जाता येईल आपल्याला. भगवान विष्णूने श्रीराम अवतार अयोध्येत धारण केला. त्या श्रीरामाची आजी म्हणजे दशरथ राजाची आई ही विदर्भातील कौंडण्यपूरची. कौंडण्यपूर हे अमरावतीपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. दुसरे महान राजा होऊन गेले सगर राजा
सगर राजाची धर्मपत्नी केशिनी ही विदर्भातील कौंडण्यपूरचीच. नळ राजाची धर्मपत्नी विदर्भातील कौंडण्यपूरचीच दमयंती. आणि आपल्या जवळच मनमाड जवळ अंकाई या डोंगरावर असलेले महान तपस्वी महात्मा अगस्ती ऋषी, या अगस्ती ऋषीची धर्मपत्नी लोपामुद्रा ही विदर्भातील कौंडण्यपूरचीच. आणि महाराष्ट्राच्या पहिल्या राजाची, पहिल्या छत्रपतीची आई जिजामाता ही विदर्भातील सिंदखेड राजांचीच. पुढे श्रीरामाने अवतार विठ्ठल रखुमाई नावानं रामसीतेने घेतला. दक्षिणेत सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर या ठिकाणी तेथील देवाचे अतिशय लाडके भक्त शूद्र जातीत जन्माला आलेले संत चोखोबा ही विदर्भातील मेहुणपूरचेच. म्हणून विदर्भ हा श्रीरत्नाने संपन्न आहे हे म्हणायला वावगं वाटणार नाही. असो, जिजामाता शहाजीराव आनंदाने वेरूळला राहत होते. शरीफजीची धर्मपत्नी पाणी आणण्यासाठी गेलेल्या असताना त्या यवनाने पळवल्या. हे बघून जिजामातेला मोठं दुःख झालं, खूप दुःख झालं. जिजामाते अतिशय दुःखी झाल्या. जिजामाता मनाशी म्हणतात की आपण वतनदार आहोत. वतनदारांच्या स्त्रिया जर पळवल्या जाता तर महाराष्ट्रात डोकून पाहिलं तर काय अवस्था होती. सुंदर मुलगी स्त्री दिसली की कधी उचलून नेली जायची, कोण्या जाती धर्माची असो. शेतकऱ्याने पिकवलेलं धान्य दिवसा ढवळ्या लुटून नेलं जात. स्त्रिया, मुली, शेतकरी, कष्टकरी, गरीब, गरजू सगळ्यावर अन्याय 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 होता. हे दुःख बघवेना. त्याच वेळेला जिजामातेला म्हणजे शहाजीरावाला फरमान आलं निजामाकडून की आपण आता पुण्याची वतनदारी सांभाळावी. आणि जिजामाता आणि शहाजीराव पुण्याला आलेले. आता एक मिनिट आपण असा घेऊ की ज्या धन्य माऊलीनं एवढे आपलं प्राणाचे बलिदान दिलं, आपला स्वतःचा मुलगा देशासाठी घडवला, त्या मातेविषयी दोन शब्द सगळ्यांनी सरळ बसायचं आणि म्हणता आलं तर बोलायचं. जिजा माऊली गे, जिजा माऊली गे, जिजा माऊली गे, जिजा माऊली गे. तुला वंदनाही, तुला वंदनाही, तुला वंदनाही. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. भयातून मुक्ती मिळाली, गुलामी कुणाचीच कुणा नसे, नसे दुःख दैन्य कुणाना. जिजा माऊली गे, जिजा माऊली गे, जिजा माऊली गे. तुला वंदनाही, तुला वंदनाही, तुला वंदनाही. असो, जिजामाऊलीचं ऋण आपल्यावर आहे म्हणून जिजामाऊलीविषयी. असो, पुणे प्रांतात आल्यानंतर बघितलं शहाजीराव आणि जिजामातेनं आपण राहायचं कसं, कुठं राहायचं. म्हणून शिवनेरी किल्ला निवडला आणि या किल्ल्याची साफसफाई केली, डागडुजी केली. तिथे शिवाई देवीचं मंदिर होतं. त्या मंदिरात सकाळ संध्याकाळ जिजामाता तेलवात लावू लागल्या, दर्शनं घेऊ लागल्या, शिवाई देवीच्या सान्निध्यात राहू लागल्या आणि शिवाई देवीला म्हणू लागल्या, आई जगदंबे, या महाराष्ट्रातील स्त्रिया, मुली, शेतकरी, कष्टकरी यांचे किती हाल आहे. स्त्रियांची अब्रू वेशीला टांगली आहे. शेतकऱ्यांनी राबून
पिकवलेलं धान्य दिवसाढवळ्या लुटून नेलं जातं. सगळ्यावर अन्याय अन्याय अन्याय. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आई शिवाई, आई मला असा एक पुत्र दे, पुत्र दे, पुत्र दे, की तो पुत्र मी हिंदू धर्माला, स्त्रिया मुलींची अब्रू, शेतकऱ्यांचे, अनाथ गरीब गरजू सगळ्यांना सुखाचे दिवस, समान न्याय, समान हक्क, समान कायदा करण्यासाठी त्याला घडवीन. प्रसंगी तो मेला तर मी आनंद मानीन. रोज साकडं घालावं. आणि काय झालं, या महाराष्ट्रातले साधू संताची काही कमीच नाही. अनादी काळापासून बघतो आपण तर दक्षिण काशी म्हणवणारं संभाजीनगर जिल्ह्यातील नाथसागर आहे आता पैठण नगरी. या पैठणचे शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज दुपारच्या वेळेस पायात काहीच नाही, उन्हाळ्याचे दिवस, रखरखत्या वाळूमध्ये जाऊन पायाला फोड येईल अशा अवस्थेत उभं राहावं, आकाशाकडं तोंड करावं, वर हात करावे आणि देवदेवतांना साकडं घालावं, देवीला देवांना साकडं घालावं. दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार उघड. कालीचा प्रथम चरण, दैवते राहिली लपून, 18 वर्ण एक झाले, म्लेच्छे गांजिले सकळ. कोणीतरी अवतार घ्या बाबांनो आणि वाचवा, वाचवा, या हिंदुस्थानाला वाचवा. तिकडे जालना जिल्ह्यात रामदास स्वामीनं म्हणावं, लाथा बुक्या उदंड तोडणे होती, देह त्याग बरा वाटे, दुःख ब्रह्मांड झाले. असे अनेक साधू संत तपस्वी ऋषी मुनी सगळे देवाला साकडे घालू लागले. आणि बघता बघता सगळ्यांचे आशीर्वाद. कारण तुकाराम महाराज यांचं म्हणणं आहे की जीवनामध्ये ज्याच्या पाठीशी आशीर्वाद आहे ना, त्याचं जीवन सुखी होत असतं, आनंदी होत असतं, त्याच्या मनोकामना पूर्ण होत असतात. आणि म्हणून जिजामातेच्याही देवाला साकडं, अनेक सर्वांचे आशीर्वाद. आणि 19 फेब्रुवारी उजाडला आणि सकाळी शिवनेरी किल्ल्यात लगबग गडबड चालली, गोंधळ चालला. काय जहाले काय जहाले काय जहाले, बाळ जन्मला ग सखे बाळ जन्मला, बाळ जन्मला ग सखे बाळ जन्मला, बाळ जन्मला ग सखे बाळ जन्मला. अशा प्रकारे बाळाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. आणि मग काय, हळूहळू बाळ खेळण्या बागडण्यासारखा झाला, उड्या मारण्यासारखा झाला. तोच त्या मातेनं बाळाला सांगावं, बाळा, प्रभू रामचंद्रांनी अवतार धारण केला तो दुष्टाचा नाश करण्यासाठी. स्वतःला दुःख घेतलं आणि दुसऱ्यांना आनंद मिळवून दिला. म्हणून त्या प्रभू रामांचा आदर्श आहे. प्रभू राम देवता झाले. महाभारतातील पांडव आणि कौरवांचा गोष्टी सांगाव्या आणि सांगावं, बाबा, कौरव 100 होते, पांडव 5च होते. पण सत्य, न्याय, नीती, धर्म सगळ्या चांगल्या गोष्टी पांडवाकडे होत्या आणि 100 कौरवाकडे दुष्ट गोष्टी होत्या, वाईट चुकीच्या गोष्टी, अधर्म, अनीती होती. म्हणून त्यांचा नाश झाला आणि 5च पांडव विजयी झाले. सत्याचा विजय होत असतो, असत्याचा नाश होत असतो. अशा शूरवीरांच्या गोष्टी सांगाव्या, बाळ शिवबांच्या मुठी वळाव्या आणि हळूच सांगावं, या महाराष्ट्रात तू जन्माला आलास बाळा. येथील स्त्रिया, मुली, शेतकरी, कष्टकरी, गरीब, गरजू, बेसाय सगळ्यांना समान न्याय, समान हक्क मिळाला पाहिजे रे बाळा. आणि मग त्या बाळानं काय करावं, पुणे प्रांतामध्ये तरुण मुलं, गोर गरिबांचे, झोपडीतील सगळ्यांची तरुण मुलं एकत्र करावी आणि सगळ्यांना सांगावं, बाबांनो, आपल्या आया बहिणीची रक्षण झालं पाहिजे. शेतकऱ्यांचं राबून राबलेलं, कष्ट केलेलं पीक त्यांना मिळावं.
सगळ्यांना समान न्याय समान हक्क मिळावा यासाठी आपल्याला जगायचं आणि मरायचं तर यासाठीच मरायचं. असं करता करता बघता बघता ही टोळी मोठी झाली मोठी झाली. आता तुम्ही म्हणाल या टोळीमध्ये विशिष्ट लोक होते, हिंदू हिंदू असं नाही. हिंदुस्थानामध्ये राहणारे सगळेची मुलं या टोळीत होते आणि सगळ्यांचा उद्देश होता येथे राहणाऱ्यांना आनंद सुख मिळाला पाहिजे. मग ते कोणत्या जाती धर्माचे असो, मुसलमान असो, ब्राह्मण असो, हरिजन असो, गिरिजन असो, मराठा असो, सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना सुख आनंद मिळाला पाहिजे. समान न्याय समान हक्क मिळालाच पाहिजे. यासाठी आपल्याला लढायचं. मग या मुलांनी बघितलं निजाम, मुघल आणि इंग्रज येथे राज्य करतात आणि हिंदुस्थानात आपले सगळे लोक असून आपण गुलाम झालोत का, तर आपली एकजूट नाही. आणि मग यांनी ठरवलं सगळ्यांनी एकीनं राहायचं. एका मोठं करता करता मोठी टोळी तयार झाली. या टोळीमध्ये कोण होतं, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, परंतु जमेल तेवढी. आणि म्हणून या टोळीमध्ये नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, जीवा महाल, देशपांडे, घोरपडे, बाजी प्रभू, निंबाळकर, बाबा याकूब, फतेह खान, मदारी मेहतर, दर्या सारंग, काजी हैदर, नूरखान बेगम, सिद्दी हिलाल, नेताजी पालकर असे अनेकही, देशपांडे, कुलकर्णी, सगळे सगळे तरुण एकत्र झाले, सगळ्या जाती धर्माचे. आणि सर्वांनी ठरवलं जगायचं तर महाराष्ट्रात असलेल्या सगळ्यांना समान न्याय समान हक्क मिळवण्यासाठी. सगळे समान आहेत, काही जाती धर्म नाही, पंथ नाही. महाराष्ट्रात राहणारे सगळे आपणच भाऊ भाऊ आहोत. मग सगळ्यांना आनंद मिळाला पाहिजे यासाठी आपण लढायचं. आणि म्हणून या टोळीनं काय केलं पाहिलं, निजाम, मुघल, इंग्रज यांनी आपलेच लोक माली पाटील, पटवारी, कुलकर्णी अशी पदं निर्माण केली आणि ते प्रांत त्यांच्याकडे दिला होता. त्यांना सांगावं शेतकऱ्यांकडून वर्षाला 4 रुपये घ्या, जास्त घेऊ नका. तर यांनी त्यावर हळूच शून्य मांडावा या माली पाटील, पटवारी, कुलकर्णी यांनी. आणि 40 रुपये जबरीनं घ्यावं. 40 रुपये त्या शेतकऱ्याला पाहायला त्या काळात मिळत नव्हते. अन्याय करावा, त्यांच्या शेत्या लिहून घ्याव्या, सजा द्यावी त्यांना, असा अन्याय सुरू झाला. मग या टोळीनं काय केलं, अच्छा माली पाटील, पटवारी, कुलकर्णी हेच स्त्रिया मुलींची अब्रू घेत शेतकऱ्यांना त्रास देत. मग एक एक गावाच्या पाटलाला ज्यांनी अन्याय केला कोणी असो तो, त्याला गावाच्या बाहेर ओढून आणायचं, मार मार द्यायचा, बांधून टाकायचं आणि पळून जायचं. त्यामुळे सगळी येथील त्रस्त जनता घाबरली, विचार करू लागली, नाही आता आपल्याला सरळ वागलं पाहिजे. 40 रुपये मागायला आला, चल पावती दे रितसर. मग हे घाबरू लागलेत. आणि मग काय झालं, जणू या टोळींचा मोठा दरारा बसला. पुढे हळूहळू ही टोळी पुढे पुढे होत चालली. छोटे मोठे किल्ले ताब्यात घेऊ लागले. तसतसे अनेक अनेक मावळे, अनेक अनेक सगळे इथं राहणारे सगळे एकत्र येऊ लागले. मोठी टोळी झाली. शेवटी बघता 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 त्यांनी रायरेश्वराच्या महादेवाच्या साक्षीनं शपथच घेऊन टाकली होती सगळ्यांनी, जगायचं तर या हिंदुस्थानामध्ये अन्याय करणाऱ्याला नाश करण्यासाठी. मग प्रसंगी मेलो तरी चालेल. आणि मग टोळी मोठी झाली, छोटे मोठे किल्ले ताब्यात घेतले. बघता बघता रायगड किल्लाही ताब्यात घेतला. इकडे विजापूरला हाहाकार झाला. महाराष्ट्रातला शिवा मावळे जमा करतो, तरुण पोरण किल्ले ताब्यात घेतोय, रायगड घेतला. आणि मग विजापुरातून फरमान निघालं. काय फरमान निघालं, जो कोणी शिवाजीला जिवंत बांधून आणील त्याला 1000 सुवर्ण मुद्रा मिळतील. मग काय, प्रथमतः अफजल खान उभा राहिला. लोखंडाची पार अशी हातात धरून वाकवणारा अफजल खान म्हणाला, शिवा शिवा, मैं तो अभी पकड़ के लाता हूँ, जिंदा लाता हूँ उसी को. आणि अफजल खान निघालेला आहे, आलेला आहे तो महाराष्ट्रात आला. त्याने पहिलं पाहिलं
या महाराष्ट्रातले लोक धर्मवेडे, हिंदूला दैवत मानणारी आहे. मग चला पंढरपुरावर आला आणि मंदिराची विटंबना केली. शिवाजी महाराज काही बाहेर येत नाही. मग तिथून निघाला, तुळजापूरला आला. आई भवानी देवीचं विटंबना करणार तोच काय झालेले. त्याच प्रसंगी शिवाजीराजे हादरले होते. पंढरपूरची विटंबना बघितलीने आई तुळजापूरच्या दर्शनाला गेले असता दर्शन झालं, समोर तलवार आई भवानीनं टाकली. ती तलवार उचलली. जसा दृष्टांत झाला का याच तलवारीनं सगळ्या यवनांचा नाश कर, दुष्टांचा नाश कर, ही तलवार तुला बहाल करत आहे. आणि मग शिवाजी राजाने तलवार घेतली आणि खान आला, अफजल खान, तुळजापूरला. त्याच वेळेला शिवाजी राजांनी, खान साहेब तुम्ही मोठे माणसं आहे, आम्ही काय तरुण मावळे पोर आहे, आम्ही तुमच्या दर्शनाला भेटायला येतोय, पण ही काही मंदिराची विटंबना करू नका. आणि मग कुठे येतो? तर शिवाजी महाराज म्हणाले, तुम्ही सांगा ना. अरे कुठे ये, तुला सोडतो का आता बेट्या? आणि मग शिवाजी राजाने सांगितलं, प्रतापगडच्या पायथ्याला मी येतोय भेटायला. आणि मग प्रतापगडाच्या पायथ्याला खान बेसावध अवस्थेत होता. त्याचं सैन्यही त्या झुडपात लपून होतं. परंतु प्रतापगड असा किल्ला आहे अभेद का किल्ला साधारण आहे, पण आजूबाजूला भोवताली मोठं घनदाट जंगल आहे आणि इथल्या मावळ्यांना तो सगळा प्रांत माहिती आहे, म्हणून ती जागा निवडली. आणि राजाने आई भवानी देवीचं दर्शन घेतलेलं आहे, आपल्या मातेचं दर्शन घेतलं, सगळ्यांना जमवलं आणि सांगितलं, आमचं उद्या काही झालं तर तुम्ही सांभाळा राज्य, आम्ही चाललोय. आणि खानाच्या भेटीला आलेले. खान खुश होता. शिवाजीराजे तयारीत आलेले होते. अंगामध्ये चिलखत होतं, त्याच्यावरून शर्ट होता, बिचवा, वाघनखे सगळं तयारीत होते. खान काय बेसावत. खान म्हणलं, बस आता आला का धरला का मार, कापला का फेकला बाजू. खान आणि शिवाजीराजांची भेट झाली. बगलेमध्ये खानाने दाबलेलं आहे शिवाजीराजांना. तेवढ्यात शिवाजीराजांनी कट्यार काढली, अफजल खानाने काढली आणि शिवाजीवर वार केला, पण शिवाजीच्या अंगात चिलखत असल्यामुळे शर्ट फाटला. शिवाजीराजे बचावले. तेवढ्यात शिवाजीराजांनी दाबलेल्या बनगटाद्वारे बिचवा काढला आणि खानाच्या पोटात खूप शिवला. खानाची कातळी बाहेर पडली. खान आडवा झाला, खाली पडला. तिथे होता खानाचा अंगरक्षक. बघा, खानाचा अंगरक्षक जो होता तो शिवाजीवर चाल करून आला. परंतु शिवाजीराजांनी तेथे शिवाजीराजाबरोबर जो अंगरक्षक होता, शिवा काशीत जीव होता, तर त्या जीवा महालाने तलवार उपसली आणि वरच्यावर त्याचा हात तोडून टाकला. अशा प्रकारे शिवाजीराजे विजयी झाले. अफजल खान मारला गेला. विजापुरात हाहाकार झाला, अरे बाप. आणि मग शाहिस्ते खान उठला, म्हणाला, मी आणतो पकडून. शाहिस्ते खान निघाला, पुण्याला आला, लाल महालात तळ ठोकून बसला. त्याने एकच ठरवलं, स्त्रिया मुलींची आबरू घेणं, शेतकऱ्याचं धान्याची नासडी करून टाकणं. शिवाजीराजाने एक दिवस लग्नाची वरात चालली होती लाल महालाजवळून. शिवाजीराजा साध्या वेशात अनेक काही मावळे घेतलेले बरोबर रात्रीच्या वेळेस आणि लाल महालात घुसले. शाहिस्ते खानावर वार करणार, परंतु तो खिडकीतून भूत म्हणून पळायला लागला, तर त्याची बोटं कापल्या गेली सगळी. तो पळून गेला तसाच आणि तो घाबरून गेला. आणि मग काय, एक बैठक बसली महाराष्ट्रात. म्हणतात सगळे शिवाजीला राज म्हणायचे. आपल्याला लईच विजापुरातून आदेश येतो, विजापुरावर आक्रमण करू आपण. आणि सगळे मावळे विजापुरावर आक्रमण केलेलं आहे. विजापूर जिंकलं. महाराष्ट्रात आली, सगळी बैठक बसली. त्यावेळेस एक तरुण म्हणाला, मी आपल्यासाठी अशी अप्रतिम वस्तू आणलेली की आजपर्यंत कोणी पाहिलेली नाही. अशी राजे म्हणाले, आणा समोर आणा. नाही राजे, ती लपून देण्यासारखी आहे. राजे म्हणाले, या हिंदूच्या राजामध्ये समान न्याय, समान हक्क असणाऱ्या देशामध्ये लपून बिपून काही नाही, समोर आण.
आणि मग त्याने ती सुंदरी समोर उभी केली. काय सांगावं तुम्हाला, त्या सुंदरीला पाहिल्यावर दरबार टाचणी बैडीचा आवाज येईल असा शांत झाला. सगळे तिच्याकडे एकटक पाहू लागले. इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती का तिला पाहिल्यावर सगळेच स्तब्ध झाले. आता काय, अरे बाप, काय सौंदर्य आहे. आणि तेवढ्यात काय झालेलं आहे, शिवाजीराजे उठून उभे राहिले. ती सुंदरी थर 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 कापून गेली, घाबरली, विचार करते मनात, येथे माझ्या बाजूनं कोणीच नाही, माझं एकही नाही, मी एकटी आहे, शत्रूच्या गोटात आहे, अबला बेसहाय स्त्री आहे, आणि आता हा माझ्यावर काय अन्याय होतो. एक मन म्हणत होतं, आणि एक मन तिचंच म्हणत होतं, या अल्लाह या खुदा मैंने सुना है, शिवाजी माय बहन की इज्जत नहीं लेता, शत्रु की भी नहीं लेता और किसकीच नहीं लेता, वो तो देवता समान है. तिचं मन घट्ट झालं होतं, एक मन थरथर थरथर कापत होतं. तेवढ्यात शिवाजीराजे उभे राहिले, आणखी घाबरून गेली. ताड ताड चालत सुंदरी जवळ येऊ लागले. सगळा दरबार स्तब्ध झाला, बघत होता. शिवाजीराजे जवळ गेले, जवळ गेले, दोन्ही हात जोडले आणि काय म्हणाले राजे, माऊली, माता, देवी, अशा सुंदर जर माझ्या आई असत्या तर मी तुमच्यासारखा सुंदर आज दिसलो असतो. आणि आदेश काढला, या देवी म्हणल तिथं पोचता करा सन्मानाने, हिला चोळी बांगडी द्या. असे होते हिंदवी स्वराज्याचे राजे. फुकट नाही. म्हणून जीवनामध्ये कर्म चांगलं करा. महान कर्म असेल तर तुमचं जीवन सुखी होईल, तुमचं कुळ सुखी होईल, तुम्ही सुखी होताल, यात शंकाच नाही. आपलं जीवन चांगलं करण्यासाठी आपण चांगलं वागा, चांगले विचार घ्या, चांगले आचरण करा आणि चांगला सल्ला लोकांना द्या. चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, वाईट वागू नका, वाईट विचार ठेवू नका. अशा प्रकारे शिवाजी राजांचं वर्तन होतं. मग काय, रायगड किल्ल्याचं बांधकाम सुरू करायचं ठरलं. सगळे म्हणतात, राजे आम्ही मोहिमेवर राहतो, तुम्ही किल्ल्याचं बांधकाम करा. नाही नाही नाही. शिवाजी राजांनी हिरोजी इंदोलकर वडार समाजाचा तरुण तडफदार, त्याला सांगितलं किल्ल्याचं बांधकाम तू कर, आम्ही सगळे मोहिमेवर. अरे मी सैनिक आहे. आणि सतत म्हणायचे, माझं काही झालं तर हे राज्य आपलं सगळ्यांचं आहे, फक्त या राज्याला समान न्याय, समान हक द्यायचा. आणि मग हिरोजी इंदोलकर पैसा सोनं दिलेलं आहे. रायगडाचं बांधकाम चालू झालं. बाकीचे शिवाजीराजे मोहिमेवर आहेत. किल्ल्याचं बांधकाम करत असताना अचानक पैसा संपला. हिरोजी इंदोलकरला वाटलं आता काय करावं, हिरोजी राजाला कसं निरोप देऊ. मग राहत्या गावी गेला, स्वतःचं घर, जमीन, वाडा, खळस सगळं विकून टाकलं आणि आणलेला पैसा सोनं घेऊन त्या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं. शिवाजीराजे मोहिमेवरून सगळे आले, बैठक बसली, किल्ल्याचं बांधकाम बघून सगळे छान झाले. आणि राजांना कळालं पैसा संपला होता तरी आणि स्वतःची इस्टेट विकून किल्ल्याचं बांधकाम केलं. मग राजे म्हणाले, हिरोजी मी आज तुम्हाला तुम्ही म्हणाल ते द्यायला, तर तुम्ही म्हणाला उद्या राज्याभिषेक हिरोजीचा होईल तर मी आनंदाने तुमचा दास राहील. तुम्ही केवढं महान कार्य केलं. त्यावेळेस इंदोलकर काय म्हणतो, राज मी तुम्हाला मागणार होतो. राजाला आनंद झाला, माग माग. त्यावेळेस इंदोलकर म्हणतो, या गडाच्या पायरीवर माझं हिरोजी इंदोलकर नाव कोरण्याची परवानगी द्या. राजांना कळेना काय मागते. राजे म्हणाले, अरे काय बाबा काय मागतो. त्यावेळेस तो म्हणाला, राज तुम्ही राजे राहणार, तुम्ही ज्या ज्या वेळेस गडावर जाल त्यावेळेस माझी आठवण येईल, ज्या वेळेस गडावरून खाली जाल त्यावेळेस माझी आठवण राहील, माझ्या नावावर तुमचा पाय राहील, पाय राहील, पाय राहील. असेच शूरवीर मावळे होते, म्हणून तर हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं आणि हिंदुस्थानामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आनंदाने राहता आलं. अशा प्रकारे मोठं सार्वभौम राज्य झालं. 32 मनाचं सोनेरी सिंहासन झालं आणि शिवाजी राजांचा मोठा राज्याभिषेक झाला.
सगळा आनंदी आनंद आनंदी आनंद झाला. महाराष्ट्र सुखी झाला. हिंदुस्थानमध्ये असणाऱ्या सगळ्यांना समान न्याय, समान हक्क, कोण्या जाती धर्माचे असो, सगळ्यांना सुख आनंद मिळू लागला. सगळे आनंदाने राहू लागले, आनंदाने राहू लागले. त्या जिजामातेचं आता वय झालं होतं. जिजामातेची शिवाजी राजांनी सुवर्ण तुला केली महाबळेश्वरला आणि ते सोनं गोरगरिबाला वाटवून दिलं. त्या माऊलीला रायगडावर अतिशय उंच ठिकाणावर हवा सोसवेना म्हणून खाली पायथ्याला पाचाड गावामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्या जिजामातेनं डोळ्यांनी सगळं पाहिलं, आनंदी आनंद पाहिला, देवाला घातलं, देवा मला घेऊन जाय. आणि पाचाड गावामध्ये जिजामातेने देह ठेवला. म्हणून मला पुन्हा एकदा आवर्जून सांगायचंय, तुम्ही ज्या ज्या वेळेस शिवाजी राजाची आठवण होईल, रायगड किल्ला पाहायला जाताल, ते सगळं पाहताल, परंतु म्हणतात ना, सूर्याआधी नमस्कार पूर्व दिशेला करावा. सूर्याआधी नमस्कार पूर्व दिशेला करावा आणि शिवरायाआधी वंदन राष्ट्रमातेला, राजमातेला करावं. पाचाड गावात जाऊन आई जिजाईच्या ठेवलेल्या जागेला दर्शन घ्या, तेथेही दर्शन घ्या. असो शिवाजी महाराज भक्त होते, शिवाजी महाराज संत होते, शिवाजी महाराज देव होते आणि शिवाजी महाराज राजे होते. कशावरून? तर हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज राजे. शिवाजी महाराज भक्त होते. कसे? ते महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ देहू निवासी संत तुकाराम महाराजांना गुरु मानित. ज्या ज्या वेळेस वेळ असेल त्या त्यावेळेस तुकाराम महाराजाच्या समोर कीर्तनात जमिनीवर बसून जाऊन सत्संग ऐकत, म्हणून ते भक्त होते, संत होते. कशावरून? अरे पुण्यतिथी कोणाची होते? गोरोबा काका पुण्यतिथी, सावता महाराज पुण्यतिथी, ज्ञानेश्वर माऊली पुण्यतिथी, संत तुकाराम महाराज पुण्यतिथी, शिवाजी महाराज पुण्यतिथी. म्हणून ते संतही होते आणि देव होते. कशावरून? अरे जयंती कोणाची होते? श्रीकृष्ण जयंती, श्रीराम जयंती, हनुमान जयंती आणि शिवाजी महाराज जयंती. म्हणून ते छत्रपतीही होते, देवही होते, संतही होते आणि भक्तही होते. त्यांच्या राज्यामध्ये राहणाऱ्याला सगळ्यांना समान न्याय, समान हक्क होता. आता शिवाजी महाराजा बरोबर जे जे होते सगळ्यांना नमन वंदन प्रणाम. आणि ज्यांनी ज्यांनी या देशासाठी आपले प्राण वेचले, चांगलं कार्य केलं, समाज कार्य केलं, समाजामध्ये सगळ्यांना आनंद मिळवून देण्यासाठी अविरत प्रयत्न केले, अशा सगळ्या महामानवांना आपले नमन वंदन प्रणाम असो. जाता जाता एकच मिनिट घेतो, एकच मिनिट घेऊ ना. तर जे जे महापुरुष सज्जन परोपकारी दयाळू होऊन गेले, सर्वांना नावं घेणं शक्य नाही, परंतु जमेल तेवढी. आणि म्हणून अष्टांग मार्गाद्वारे जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, साऱ्या जगाला प्रेमाचा संदेश देणारे येशू ख्रिस्त, शूद्र समजल्या जाणाऱ्या स्त्रीला सर्वोच्च बहुमान मिळवून देणारे आणि स्त्रीच्या चरणीत स्वर्ग आहे, स्त्री ज्या कुळात ज्या घरात सुखी आहे त्या घरात देवताचा वास असतो असे सांगणारे मोहम्मद पैगंबर, राष्ट्रमाता, राजमाता, लोकमाता, वीरमाता माझी जाऊ, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, मुस्लिम हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज, सर्वप्रथम शिक्षणाची द्वार खुली करणारे धर्मपंडित संभाजी महाराज. अरे हिंदूचं स्वराज्य निर्माण कर, माझा तुला आशीर्वाद आहे असे ठणकावून सांगणारे महाराष्ट्रभूषण जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ देहू निवासी संत तुकाराम महाराज. कुराणाची प्रत मराठीत तयार करून सर्वांना वाचनासाठी खुली करणारे राजश्री शाहू महाराज. 15 ऑगस्टला भारत देश स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्टला मुंबईला मोठा मोर्चा काढून आझादी झुटी आहे, देश की जनता भूकी आहे असे ठणकावून सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. जय शिवराय शिवाजी महाराजाकडे बघून
प्रथम वंदन करणारे, शिवाजीला गुरु मानणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्त्री आणि पुरुष, छापा आणि काटा, पैशाला किंमत सारखी, नाण्याला तसेच समान आहेत असे सांगणारे महात्मा बसवेश्वर. घरात शेणाच्या गौऱ्या थापणाऱ्या स्त्रीला राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचवणाऱ्या सावित्री माता आणि ज्योती. असो, ज्या ज्या महामानवांनी या देशाला महान केलं त्या सर्वांना पुन्हा एकदा नमन, वंदन, प्रणाम. आणि मी असं म्हणतो, तुम्ही सगळे बसलेल्यापैकी तुम्ही फार महान आहात, ज्ञानवान आहात, वंदनीय आहात, पूजनीय आहात. कारण माझ्यासारख्या सामान्य माणसासमोर आपण बसलात. म्हणून आपले सर्वांचे नमन, वंदन, प्रणाम करून वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.